धनेसाहेब, आज उद्धव साहेबांनी महत्त्वपूर्ण बैठक घेतलेली आहे. जवळपास 225 संपर्क प्रमुख आहेत ते मुंबईमध्ये दाखल होते बैठकीला. काय नक्की सांगण्यात आलेलं आहे? नाही ही संघटनात्मक बैठक होती. जे महाराष्ट्रात 288 विधानसभा आहे त्यातल्या मुंबई वगळता मुंबईचे जे मतदारसंघ आहेत हे वगळता सगळ्या ग्रामीण भागातले संपर्क प्रमुख शिवसेनेनं नियुक्त केलेले आहेत आणि या संपर्क प्रमुखांच्या मार्फत येणाऱ्या काळामध्ये संघटनात्मक रचना असतील, निवडणूक असतील, स्थानिक संघटन आणि हे संपर्क प्रमुख असं समन्वयातून येणाऱ्या काळात संघटन आणखी मजबूती करण्याच्या हेतूनं ही बैठक आज संपन्न झालेली आहे. तुम्ही जो व्हिडिओ सकाळी दाखवलेला होता त्यानंतर अनेक जणांनी आहे त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे. मॉर्फ केलेला व्हिडिओ आहे. कुठेतरी महेंद्र दळवींनी चॅलेंज दिला आहे का दानवेंना, असं देखील भरत गोगावले यांची ॲक्शन. मला असं वाटतं मला चॅलेंज द्यायची काही गरज नाही. महेंद्र दळवी काही माझे दुश्मन नाही आणि माझं याच्यात महेंद्र दळवी हेतूनं आरोप पण नाही. माझा आरोप ह्या हेतूनं आहे की एकीकडं शेतकरी हवालदिल आहे, त्याला रुपयाची मदत मिळत नाही, एकीकडं कोट्यवधी रुपयाचं अशा पद्धतीनं आमदारांना कुठून उपलब्ध होतात, हा माझा याच्यातला मुद्दा आहे. त्यामुळे चॅलेंज वगैरे द्यायचं असेल तर ते स्वीकारायची माझी तयारी आहे. कोणत्या प्रकारे चॅलेंज ते देतात, मला वाटतं ज्या गावच्या बाबळी त्याच गावच्या बोरी आहेत. त्यामुळे मी शिवसैनिक आहे, कोणतेही चॅलेंज स्वीकारायला माझी तयारी आहे. पण महेंद्र दळवी हा काही माझा व्यक्तिगत विषय नाही हे मी सुस्पष्ट करतो. माझा विषय व्यवस्थेचाही आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला ज्यांच्या नेतृत्वाखाली ते काम करतात त्यांना मी प्रश्न विचारलेला आहे की ही व्यक्ती कोण आणि ह्या नोटा कुठल्या, हा माझा साधा प्रश्न आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील जनता 50 खोके एकदम ओके म्हणत होती. या घोषणा खोटी होती का बरोबर होती, मला वाटतं ह्या ह्याच्यातून स्पष्ट होतं आहे. बोलतात की जर हे फोटो खरे असतील, अंशात जरी खरे असले तरी सुद्धा मी राजीनामा द्यायला तयार आहे, परंतु दानवेंना ही सुपारी दिलेली आहे. हे पण त्यांचा जो व्यवसाय तो आमचा आहे असं समजायची गरज नाही. मनी म्हणजे स्वप्नी वसे ते मनी, म्हणजे स्वप्नी वसे ते मनी दिसे असं काहीतरी एक म्हण आहे. तशा पद्धतीनं दळवींचा हा सुपाऱ्या वगैरे, कारण कोकणात सुपाऱ्या भरपूर आहेत, त्याच्यामुळं त्यांचा तो असेल तर मला माहिती नाही. मी एक साधा सरळ शिवसैनिक आहे आणि मी पुन्हा एकदा सांगतो की व्यक्तिगत दळवी हा विषय माझा नाही. त्यांना राजीनामा द्यायचा असेल नैतिकतेने द्यावा, नाही तर नाही द्यावा. मी काही त्यांचा राजीनामा मागितलेला नाही. मी फक्त शेतकऱ्यांना 31,800 कोटीची मदत पोहोचत नाही आणि आमदारांना एवढे कोट्यवधी पोहोचतात, हा माझा याच्यातला मुद्दा आहे. तटकरेंवरती बोललो म्हणून तटकऱ्यांनी व्हिडिओ दिला आणि तो अंबादास दानवेंना दाखवला. तटकरे काय धुतलेले काय? तटकरे त्याच लाईनीतले, त्यामुळे तटकऱ्यांनी मला व्हिडिओ द्यायचा काय प्रश्न येतो. मी तटकऱ्यांचं कशाला ऐकू, मला काय घेणे तटकऱ्यांशी. तटकरे आणि हे काय हे एकाच माळेतले मनी आहे, एका वेगळे वेगळे मनी थोडी येते, असेच येते, सगळे सारखेच येते. उद्धव ठाकरेंनी आज बैठक घेतली. त्या बैठकीत संपर्क प्रमुखांना सांगितलं की तुम्ही पैशांना बळी पडू नका, तुमच्याकडे अनेक आमिष येते. तसं भाजप आहे ते आता एकनाथ शिंदेंचा कडीपत्त्यासारखा वापर करते असं तिथे म्हटलेलं आहे. नक्की काय म्हणायचं होतं आणि यामधून प्रसाद लाड बोलतात की आता उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा काय उमाळा फुटलेला. एकनाथ शिंदेंचा उमाळा नाही फुटलेला. कढीपत्ता कशासाठी वापरतात माहिती आहे ना, टाकला जातो, कढीमध्ये टाकला जातो, अन्य काही याच्यात टाकला जातो, परंतु नंतर तो काढून टाकला जातो बाजूला, तो काही खाल्ल्या जात नाही, चवीसाठी वापरला जातात. तसा शिंदेंचा वापर सत्तेसाठी भारतीय जनता पार्टीने केला. आता सत्ता प्राप्त झाली, आता बहुमत त्यांच्याजवळ आहे, अजितदादा आहे, काही अपक्ष लोक आहे, त्यामुळे त्यांना आता एकनाथ शिंदेंचं महत्त्व नाही. हा सरळ सरळ मुद्दा. याच्यात उमाळा फुटायचं काय गोष्ट आहे. आम्ही जे आधी सांगत होतो की भारतीय जनता पार्टी यूज अँड थ्रो करते, ते भारतीय जनता पार्टी आता शिंदेशी करते, हे उद्धव साहेबांनी सांगितलं. याच्यात उमाळा फुटायचं काही गरज नाही, काही कारण पण नाही, तसं फुटलेलं पण नाही. विरोधी पक्षनेते पदासंदर्भात तरीसुद्धा सूत्र आहेत ते अध्यक्षांवरती टाकले होते, तरीसुद्धा समोरच इथे बोलतात की हे विरोधी पक्षनेते तुम्हाला मिळत नाही, यासाठी तुम्ही आत्मचिंतन आहे ते करावं पाहिजे, तुमच्यामुळे हे तुम्हाला विरोधी पक्षनेता आहे ते मिळत नाही. याच्यात आत्मचिंतनाची काय गरज. याच्यात लोकशाहीच्या चिंधड्या तुम्ही उडवताय ना. जे आम्ही म्हणतोय संविधान वाचवा म्हणतोय ते हेच आहे. संविधानामध्ये विरोधी पक्षनेता नसावा असं म्हटलेलं आहे का?
जसा राज्याचा मुख्यमंत्री असावा तसा राज्याचा विरोधी पक्षनेता पण असावा. उपमुख्यमंत्री तर कायद्यात नसतानाही तुम्ही करता. उपमुख्यमंत्री कुठं कायद्यात आहे? मंत्री आहे. मुख्यमंत्र्यानंतर फक्त मंत्री असतो. उपमुख्यमंत्री ते कायद्यात न बसणारं तुम्ही करता. म्हणजे संविधानाचे तुम्ही दिंडोळे काढता आणि कायद्यात बसणारं विरोधी पक्षनेता तुम्ही करत नाही. हीच आमची भूमिका आहे ना. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.